17 जानेवारी 2026 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने अनुकंपा नियुक्तीबाबत सुधारित कार्यपद्धती निर्गमित केलेली आहे. त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर. अनुकंपा नियुक्तीकरता किंवा अनुकंपा नियुक्ती ही जी धोरण आहे, ही जी योजना आहे, ही कोणाला लागू आहे आणि कोणाला लागू नाही. सर्व अनुदानित सोबतच अंशतः अनुदानित खाजगी शाळांना ही सुधारित अनुकंपा नियुक्तीची योजना लागू राहील. परंतु राज्यातील ज्या शाळा विना अनुदान तत्वावर आहे, त्याचप्रमाणे ज्या शाळा स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर आहे, म्हणजे सेल्फ फायनान्स शाळा ज्या आहे, त्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे ही जी योजना आहे, हे अनुकंपा नियुक्ती कोणास लागू आहे व त्याच्या अटी काय. पहिला मुद्दा जो आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे, राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास ही सुधारित अनुकंपा नियुक्तीची योजना धोरण लागू आहे. त्याच्या अटी आहे. पहिली अट आहे की पती किंवा पत्नी जर दोन्ही सेवेत असेल, एकाचा मृत्यू झाला, दुसऱ्याला जर शासनाकडून पगार मिळत असेल, शासनाकडून म्हणजे जर दोघंही समजा शासकीय सेवेत आहे, निमशासकीय सेवेत आहे, दोघांनाही शासनाकडून पगार मिळत आहे, तर अशा केसमध्ये अनुकंपा नियुक्तीचं धोरण जी योजना आहे त्या कुटुंबास लागू पडणार नाही. त्यांना अनुकंपा नियुक्ती मिळणार नाही. ही सुधारणा केलेली आहे यावेळेस. त्याचप्रमाणे जर त्यांना 31 डिसेंबर 2001 तारीख लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2001 नंतर जर तिसरे अपत्य त्यांना असेल, तिसरं मूल असेल, तरी त्यांना अनुकंपा नियुक्तीचं हे सुधारित जे धोरण आहे, योजना आहे, ही लागू होणार नाही. दोन महत्त्वाच्या अटी आहे याच्यामध्ये, की तिसरं अपत्य आणि दोघंही शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत. आता हे अनुकंपा नियुक्तीची जी स्थिती आहे, ही परिस्थिती आहे, काय केव्हा लागू होते. पहिला विषय असा आहे की जर खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेमधील नियमित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सेवेत असताना, तो शिक्षक कर्मचारी नियमित पाहिजे, आणि जर तो शिक्षक कर्मचारी सेवेत असताना जर मृत्यू झाला, तरच त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे जर एखादा शिक्षक कर्मचारी जर सेवेत असताना बेपत्ता झाला, तर अशाही व्यक्तीच्या कुटुंबियांना अनुकंपाचं नियुक्तीचं योजना लागू पडते. फक्त जो कोणचा शिक्षक कर्मचारी बेपत्ता झाला असेल, तर त्या व्यक्तीला सक्षम न्यायालयाने मयत घोषित करणे आवश्यक आहे. कोणी घरून निघून गेला चालणार नाही. न्यायालयाने त्यांना मृत घोषित केल्यानंतरच त्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा नियुक्तीचं धोरण किंवा हा जो लाभ आहे अनुज्ञेय होतो. आता हे अनुकंपाची जी नियुक्ती आहे, ही कोणत्या पदाकरता देय आहे. ही अनुकंपाची नियुक्ती जी आहे, हे गट क व गट ड, म्हणजे थोडक्यामध्ये वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 याच वेतन श्रेणी, म्हणजे S14 पर्यंत तच हा त्यांची मूळ वेतन श्रेणी आहे. अशाच पदांना किंवा अशाच पदावर फक्त एकच अट आहे की ते पद
मंजूर असले पाहिजे व ती पदं रिक्त असले पाहिजे. अशा मंजूर व रिक्त पदावर S14 पर्यंतच अनुकंपाची नियुक्ती करता येईल. त्याचप्रमाणे 11 डिसेंबर 2020च्या शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार राज्यातील जे काही क्लास 4चे पदं आहे, जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे, त्यांची पदं वेपगत केलेली आहे. अशा वेपगत पदावर अनुकंपा नियुक्ती करता येणार नाही. परंतु जर पदं वेपगत व्हायची आहे आणि त्या पदावरती एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आज कार्यरत आहे आणि जर त्या आस्थापनामध्ये त्या शाळेमध्ये याच्यापूर्वी कोणी अर्ज केला असेल चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी, तर ते पद आता वेपगत करता येणार नाही. त्या सत्रामध्ये, त्या शैक्षणिक सत्रामध्ये जर कोणाचा अर्ज असेल, जो कोणी वेटिंग लिस्टमध्ये असेल, त्याला आधी त्या जो कोणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होईल किंवा व्हॉलंटरी घेईल त्या पदावर तो व्यक्ती आता अनुकंपा तत्वावर घेता येणार आहे. पण जर त्या ठिकाणी कोणाचाच अर्ज नसेल आणि नियत वयोमानानुसार जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे तो सेवानिवृत्त झाला, तर मात्र ते पद वेपगत होणार नाही. पुन्हा त्या पदावर अनुकंपा नियुक्ती करता येणार नाही. त्याचप्रमाणे एक शिक्षकांकरता मोठी गोष्ट आहे की शिक्षण सेवकाची जी अनुकंपाची नियुक्ती आहे ती शिक्षण सेवकच म्हणून होणार आहे, परंतु तो शिक्षक TET अर्हताधारक असला पाहिजे. आधी ही अट नव्हती, त्यांना वेळ मिळाला 4 वर्ष 5 वर्ष जो काय असेल तो नियमाप्रमाणे. पण आता मात्र अनुकंपा नियुक्तीसाठी सुद्धा TET अत्यावश्यक केलेली आहे. फक्त जर तो शिक्षक अनुकंपा नियुक्ती करता 1 ते 8 म्हणजे पूर्व माध्यमिक विभागात जर त्यांनी अर्ज केला असेल, तर जर माध्यमिक विभागामध्ये 9 ते 12 या गटात जर पद रिक्त असेल आणि त्यांना त्या पदावरती अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायची असेल, तर मात्र TET राहणार नाही. कारण की TETचं धोरण अलीकडे बऱ्याच ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत राहतात. पण एक लक्षात ठेवायचं आपल्याला की TET हे फक्त वर्ग 1 ते 8 करताच आहे. 9 ते 12 आणि TETचा काही संबंध नाही. आणि म्हणून जर त्यांना 9 ते 12वर समजा नियुक्ती करायची असेल अनुकंपा तत्वावरती तर अडचण नाही. पण जर 1 ते 8वर त्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती करायची असेल तर TET मात्र असल्याशिवाय अनुकंपा तत्वावर नियुक्ती होणार नाही. विचार करा आता, एखाद्या घरचा एखादा व्यक्ती गेला करता हरता आणि तो शिक्षक पदाकरता पात्र आहे, DED आहे, BEd आहे, BSc आहे, MSc आहे, पण TET नाही. मग अशा केसमध्ये त्या घरचा कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा हे सुधारित या योजनेमध्ये, या धोरणामध्ये TET बंधनकारक केलेली आहे. विचार करा आता. आता अनुकंपा नियुक्ती करता पात्र कोण, म्हणजे त्या कुटुंबातील कोणता व्यक्ती, कोणता सदस्य या अनुकंपा नियुक्ती करता पात्र ठरू शकतो. प्राधान्यक्रमाने पहिला प्राधान्य, जर पती वारला तर पत्नी आणि पत्नी वारले तर पती. हा प्राधान्यक्रम आहे, द्यावंच लागते. फक्त या केसमध्ये कोणाच्याही NOCची ना हरकतची गरज नाही. परंतु समजा आपल्याला एखाद्या कुटुंबामध्ये घरचा पुरुष गेला आणि पतीच्या ऐवजी समजा मुलांना जर अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायची असेल तर त्यामध्ये मुलगा येतो, मुलगी येतो, दत्तक मुलगाही चालतो, दत्तक मुलगीही चालते, घटस्फोटित मुलगी चालते, घटस्फोटित बहीण चालते, परितक्त्या मुलगी चालते, बहीण चालते, विधवा मुलगी किंवा बहीण चालते. पण अशा केसमध्ये
इतर सदस्यांची NOC आवश्यक आहे, ना हरकत आवश्यक आहे. किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचारी आहे एखादा व्यक्ती, त्या कर्मचाऱ्यांचा मुलगा मरण पावला असेल तर अशा केसमध्ये त्यांच्या सूनला देखील अनुकंपा नियुक्तीकरता अर्ज करता येतो. फक्त पुन्हा तीच अट की सूनला द्यायचं आहे अनुकंपा तत्वावरती आणि मुलगा मुलगी आहे तर त्यांची NOC तिथे आवश्यक असेल. आणि समजा एखादा मृत कर्मचारी अविवाहित असेल, लग्नच केलं नसेल तर अशा केसमध्ये त्या कार्यरत कर्मचाऱ्यावर सर्वस्वी अवलंबून असणारे त्यांचे भाऊ किंवा बहीण, अशा प्रकारची ही सुधारित योजना आहे. आता या अनुकंपा नियुक्तीकरता पात्रता कोणती पाहिजे त्याबाबतसुद्धा माहिती दिलेली आहे. सर्वात पहिली पात्रता म्हणजे तो जो कोणी व्यक्ती अनुकंपा तत्वावर ज्यांना नियुक्ती द्यायची आहे, अर्ज करायचा आहे, त्यांची कमीत कमी वयाची मर्यादा 18च्या आत नको आणि जास्तीत जास्त वय 45च्या वर नको. म्हणजे 18 ते 45 याच वयोगटातील व्यक्ती अनुकंपाच्या नियुक्तीकरता पात्र आहे असे या शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे जर लिपिकाचं पद आहे तर त्याकरता त्यांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, मला माहीत आहे 12वी वगैरे जे काय असेल ते पुढे आपण पाहणारच आहोत. फक्त जर MSCIT पाहिजे असेल किंवा संगणकाचं प्रशिक्षण पाहिजे असेल, त्यांनी म्हटलेलं आहे की 2 वर्षाच्या मुदतीमध्ये समजा टंकलेखन आहे, टायपिंगची परीक्षा आहे तर 2 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करून द्यायची आहे. आणि समजा घरचा व्यक्ती गेला आणि पत्नी समजा कमी शिक्षण घेतलेली आहे तर अशा केसमध्ये त्या व्यक्तीला ती जी शैक्षणिक अर्हता आहे त्याची अट शिथिल करण्याची तरतूद दिलेली आहे. समजा एखादा घरचा व्यक्ती गेला आणि पत्नी समजा कमी शिक्षण घेतलेली आहे तर अशा केसमध्ये त्या शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करता येते फक्त पत्नीकरता किंवा पतीकरता. इतर सदस्यांकरता शैक्षणिक अर्हतेची जी अट आहे त्यामध्ये सूट देता येत नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांकरता सुद्धा जी काही अर्हता आहे सगळ्यांना माहिती आहे आता की 1 ते 8 करता ग्रॅज्युएट, BEd किंवा DEd आणि 9 ते 10 करता ग्रॅज्युएट फक्त BEd ही अर्हता आहे. अशा प्रकारे हा मोठा शासन निर्णय आहे. सर्व आपण या ठिकाणी जर सांगत बसलो तर वेळ पुष्कळ जाईल, म्हणून आपण याचे एक पुन्हा दुसरा भाग करतो आहे. त्या दुसऱ्या भागामध्ये अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती काय आहे, मृत कुटुंबातील सदस्यांनी काय केलं पाहिजे, जर घरचा कर्ता व्यक्ती जर मृत झाला, मृत्यू पावला तर त्या मृत कुटुंबातील सदस्य जे आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, जे काय असेल ते त्यांनी काय करावं, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापनाने काय करावं. आधी बरेचदा पाहत आपण की अनुकंपावर नियुक्ती मिळण्याकरता फक्त हेलपाटे संस्थेकडे मारावं लागत होते. आता या शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापनाने काय काय कारवाई करायची आहे याची पण गाईडलाईन दिलेली आहे. आणि प्रतीक्षा सूची जी आहे, वेटिंग लिस्टमध्ये जर उमेदवार बदलायचा असेल, समजा मी आता भाऊ टाकला, भाऊ म्हणतो की आता मला कुठे जॉब भेटला, मला दुसऱ्या व्यक्तीला समजा त्या ठिकाणी अनुकंपावरती नियुक्ती द्यायची माझी इच्छा असेल तर त्या वेटिंग लिस्टमध्ये नाव बदलता येते का, कोणत्या नमुन्यामध्ये अर्ज केला पाहिजे किंवा त्याचप्रमाणे इतर कोणकोणते नमुने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, या सर्वांची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. ज्यांना कोणाला पुढील भागावर व्हिडिओ माहिती आवश्यक आहे असे वाटत असेल तर त्यांनी कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.